ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणेच आपल्याला आज इच्छापत्र म्हणजेच त्याला आपण मृत्यूपत्र सुद्धा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण विल डीड असे संबोधतो. तर मित्रांनो, मृत्यूपत्र म्हणजेच इच्छापत्र हे कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे? एक थोडक्यात आपल्याला सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि कायद्याचे विद्यार्थी म्हणून आपल्याला हे माहिती असायलाच हवी की विल डीड म्हणजेच की मृत्यूपत्र, इच्छापत्र हे कुठल्या कायद्यात सांगितलेलं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की बक्षीसपत्र हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, मालमत्ता हस्तांतरण कायदा, या कायद्यामध्ये ती कन्सेप्ट आणि त्याची व्याख्या सांगितलेली होती. तसेच मित्रांनो, विल डीड म्हणजेच की मृत्यूपत्र, एखादा व्यक्ती हा त्याचं इच्छापत्र बनवतो की त्याच्या मृत्यूनंतर सदर मिळकत त्याने स्वतः ती कमवलेली असेल, एकत्र कुटुंबातील असेल अथवा वंश परंपरेने आलेल्या प्रॉपर्टीमधील त्याचा हिस्सा असेल, त्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीत त्याच्या वारसांचा वाद होऊ नये किंवा त्याच्या आवडत्या प्रिय व्यक्तीला, आवडत्या मुलाला, मुलीला किंवा कुठल्याही व्यक्तीला, तसेच धर्मादाय कार्यालयाला देखील ते इच्छापत्र करू शकतात, मृत्यूपत्र करू शकतात. तर मित्रांनो, इंडियन सक्सेशन ऍक्ट, भारतीय वारसा अधिनियम 1925 चा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये विल या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. तर या कायद्यातील कलम 2H मध्ये विल म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि याच कायद्यामध्ये प्रोबेट म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, विल म्हणजे काय आपण कायदेशीर व्याख्या पाहूयात, जेणेकरून विल डीड म्हणजेच की मृत्यूपत्र हे प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील हा भाग आहे. आज प्रत्येक जण ज्याची मुलं सांभाळ करत नाहीत म्हणून विल डीड करतात, काही जण इच्छेनुसार विल डीड करतात त्यांच्या वारसांना, तर काही जण धर्मादाय आयुक्तांना देखील विल डीड करतात, मृत्यूपत्र करून देतात. तर मित्रांनो, आपण त्याची व्याख्या पाहूयात की विल डीड म्हणजे काय. की विल डीड म्हणजे की लिगल डिक्लेरेशन आहे, म्हणजे कायदेशीर तुमचं एक स्वतः तुम्ही डिक्लेअर करताय, सांगताय, जाहीर करताय. विल डीड इज लीगल डिक्लेरेशन म्हणजे की कायदेशीर जाहीर करताय तुम्ही एका डॉक्युमेंट आधारे. काय जाहीर करताय तर इंटेंट ऑफ टेस्टाटर, म्हणजे की आता जो कोणी मृत्यूपत्र आणि इच्छापत्र बनवतोय, लिहून ठेवतोय, त्याचं इंटेन्शन तो सांगतोय, त्याच्या मनात जे काय आहे तो त्यामध्ये सांगतोय की त्याची प्रॉपर्टी ही कशा प्रकारे विभागली जावी, कशा प्रकारे वाटून दिली गेली जावी आणि कशा प्रकारे ती तो ज्या व्यक्तीला देतो त्या व्यक्तीशी मिळावी, हे त्या विल डीड मध्ये तो त्याचं इंटेन्शन सांगतोय. पण कधी त्याच्या मृत्यूनंतर अशी प्रॉपर्टी ही डिस्ट्रीब्यूट केली जाते, वाटप केली जाते, ती अंमलात आली जाते. तर मित्रांनो, याच्यामध्ये लीगल डिक्लेरेशन आलं, इंटेंट ऑफ टेस्टाटर म्हणजे की जो कोणी मृत्यूपत्र लिहून ठेवतोय त्याचा देखील उद्देश त्यामध्ये आला. आता कशाशी संबंधित लिहून ठेवतो? विथ रिस्पेक्ट ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे की त्याच्या आता मिळकती ज्या आहेत, स्थावर जंगम, त्या प्रॉपर्टी संदर्भात तो त्याचे इच्छापत्र आणि मृत्यूपत्र करून ठेवतोय. आणि त्याचा इफेक्ट कधी आहे? इफेक्ट आफ्टर द डेथ ऑफ टेस्टाटर, म्हणजे की आता या सर्व इच्छापत्र मृत्यूपत्रांचा इफेक्ट, परिणाम केव्हा होणार आहे? की मृत्यू झाल्यानंतर, म्हणजे जो व्यक्ती मृत्यूपत्र करून देतोय त्याचा मृत्यू झाल्यानंतर ते अंमलात येणार आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपल्याला व्याख्या समजली असेल की विल डीड म्हणजे काय. विल डीड म्हणजे की लीगल डिक्लेरेशन ऑफ टेस्टाटर विथ इंटेंट ऑफ टेस्टाटर विथ रिस्पेक्ट ऑफ प्रॉपर्टी आणि विथ द इफेक्ट ऑफ डेथ, म्हणजे हे सर्व काही त्या सोबतच असणार आहे.
तो त्याचं डिक्लेरेशन पण लिहून देतो, त्याचं इंटेन्शन पण सांगतोय, तो त्याच्या प्रॉपर्टीच्या मिळकतीचं डिस्क्रिप्शन पण सांगतोय, म्हणजे वर्णन पण सांगतोय आणि त्याचा इफेक्ट पण सांगतोय. इफेक्ट कधी आहे त्याचं की मृत्यूनंतर. तर मित्रांनो, अशा प्रकारचं विल डीड मृत्यूपत्र हे रिव्होकेबल असतं. रिव्होकेबल म्हणजे की कधीही ते परत घेता येतं, त्यामध्ये कधीही बदल करता येतो, जरी ते रजिस्टर्ड नोंदणीकृत असले तरी आणि रजिस्टर्ड नोंदणीकृत नसले तरी पण. कारण की टेस्टामेंटरी डॉक्युमेंट आहेत, म्हणजे की अशा डॉक्युमेंटचा लगेच ताबडतोब इफेक्ट होत नसतो. नॉट इमिडिएट इफेक्ट. हे टेस्टामेंटरी डॉक्युमेंट आहेत. नॉन टेस्टामेंटरी डॉक्युमेंटचा हा लगेच इफेक्ट होतो, परंतु टेस्टामेंटरी डॉक्युमेंट हा तात्काळ ताबडतोब अंमलात येत नाही, त्याची अंमलबजावणी आपल्याला करता येत नाही. कशा संदर्भात आहे हे की डिस्ट्रीब्यूट ऍसेट्स, त्याची संपत्ती जी आहे तो वितरण करतोय, वाटप करतोय, किंवा त्याच्या मृत्यूनंतर कोणास काय मिळावे म्हणून लिहून ठेवतोय. तर अशा मृत्यूपत्रामध्ये, इच्छापत्र लिहून ठेवणारा हा एखाद्या व्यक्तीस एक्झिक्युटर म्हणून सुद्धा अपॉइंट करू शकतो, तसेच गार्डियन म्हणून सुद्धा अपॉइंट करू शकतो. मग की माझ्या मृत्यूनंतर सदरची प्रॉपर्टी, सदरची मिळकत, जंगम सावध जी काय असेल ती त्यामधील नमूद व्यक्तीनेही त्याची अंमलबजावणी करावी, त्याचं व्यवस्थितपणे वाटप करून द्यावं. माझ्या इच्छेप्रमाणे ते या व्यक्तीचे ते मिळकत जी आहे, किंवा मायनर जर असतील काही तर आपण एखादा व्यक्ती गार्डियन अपॉइंट करतो, पालक म्हणून अपॉइंट करतो, आणि ज्यावेळेस त्याचे वारस किंवा त्याचा आवडता व्यक्ती ज्यावेळेस मेजर होतो, म्हणजे की सज्ञान होतो, 18 वर्षाच्या वर होतो, त्यावेळेस अशी मिळकत ही त्या गार्डियनद्वारे ती त्याला देण्यात यावी, असं देखील आपण मृत्यूपत्रामध्ये उल्लेख करू शकतो. आणि अपॉइंटमेंट ऑफ एक्झिक्युटर्स, एक्झिक्यूट कशा पद्धतीने करावं आणि कोण करावं याबद्दल देखील आपण मृत्यूपत्रामध्ये म्हणजेच की इच्छापत्रामध्ये मेन्शन करू शकतो, त्यामध्ये दाखल करू शकतो. तर मित्रांनो, कुठलंही मृत्यूपत्र किंवा कुठलंही कोणत्याही प्रकारचं इच्छापत्र हे अंतिम इच्छापत्र हे कोणतं असतं की शेवटचं जे इच्छापत्र आहे, मृत्यूपत्र आहे, तेच अंतिम गृहीत धरलं जातं. लास्ट विल डीड इज अ फायनल विल डीड. कारण व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तो त्या विल डीड मध्ये, तो त्या मृत्यूपत्रामध्ये, तो त्या इच्छापत्रामध्ये बदल करू शकतो. कारण हा डॉक्युमेंट असा आहे, हा दस्तऐवज असा आहे की याची अंमलबजावणी ही लिहून ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केली जाते. म्हणजे आता विल डीड लिहून दिलंय, लिहून ठेवलंय आणि गेला आणि दिला त्याला ठेकडा अर्जाने करा माझ्या नावावर प्रॉपर्टी म्हणलं तर असं होत नाही. मृत्यू झाल्यानंतर या मिळकती या विल डीडद्वारे आपल्या महसूल दप्तरी या आपल्या नावावर होत असतात. तर यामध्ये मित्रांनो, लास्ट विल डीड इज फायनल विल डीड असं म्हटलेलं आहे, कारण की माणसाचा मृत्यू हा कधी येईल सांगता येत नाही, आणि दैनंदिन परिस्थिती जशी जशी आपल्याला अनुभवाला येतात, जशी जशी काही प्रसंग घडतात, त्याप्रमाणेच मृत्यूपत्र लिहून ठेवणारा व्यक्ती देखील त्याप्रमाणेच त्यामध्ये माणसाचे स्वभाव, माणसांचं वागणं याबाबत देखील बरेच अनुभव घेतल्यानंतर व्यक्ती हा शेवटच्या क्षणाला देखील विल डीड हा रद्द करू शकतो किंवा त्यामध्ये बदल करू शकतो. तर मित्रांनो, असं विल डीड हे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे स्वकष्टार्जित मिळकत, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी त्यामधील जो काही हिस्सा असेल याबाबत करता येते. शक्यतो कायद्यामध्ये असं कुठंच सांगितलेलं नाही की कुठल्या प्रॉपर्टीचं विल डीड करावं, परंतु शक्यतो ते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असेल तर भविष्यात वाद होत नाही, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल आणि त्याबाबत जर क्लिअर स्पष्टता जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये नसेल तर भविष्यात वारसांमध्ये आणि ज्या व्यक्तींच्या फेवरमध्ये, ज्या व्यक्तींच्या हक्कामध्ये ते विल डीड केलेलं आहे, मृत्यूपत्र केलेलं आहे, त्याबाबत वाद निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारचं विल डीड हे आता कोण करू शकतो, कोणता व्यक्ती हा विल डीड करण्यास सक्षम आहे, पात्र आहे? तर असा कुठलाही मेजर व्यक्ती अबोव द एज ऑफ 18 इयर्स म्हणजे की 18 वर्षापेक्षा कुठलाही मेजर व्यक्ती हा इच्छापत्र, मृत्यूपत्र लिहून ठेवू शकतो. तसेच एनी साऊंड माइंड पर्सन म्हणजे की एखादा जो व्यक्ती आहे तो साऊंड माइंड आहे, म्हणजेच की तो वेडा नाही, त्याला सगळं समजतंय,
चांगलं काय वाईट काय हे कळतं. आणि तो होशो हवासामध्ये आहे म्हणजे की तो शुद्धीवर आहे, वेडा नाही किंवा कुठला आजारी नाही किंवा काहीच नाही, साऊंडमय म्हणजे की मेंटली आणि फिजिकली देखील तो फिट आहे. असा साऊंड माइंड व्यक्ती आणि सज्ञान व्यक्ती म्हणजे की मायनर व्यक्ती नाही, मेजर व्यक्ती, हा व्यक्ती अशा प्रकारचं इच्छापत्र मृत्यूपत्र करू शकतो. हेल्दी फिट असावा, मेंटली फिट असावा, मायनर नसावा. तर आपण हे सुद्धा पाहिलं की शेवटचं मृत्यूपत्र हे ग्राह्य धरले जाते. अशा प्रकारचं मृत्यूपत्र इच्छापत्र हे आपण आपल्या वारसांना, आपल्या आवडत्या व्यक्तीला, तसेच धर्मादाय कार्यालयाला देखील आपण करून देऊ शकतो. तर इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करण्याचं कारण काय असतं की आपल्या वारसांमध्ये भविष्यात तुमच्या मृत्यूनंतर वाद होऊ नयेत आणि त्याचं व्यवस्थित वाटप व्हावं. स्थळ प्रॉपर्टी असेल, अचल असेल, चल असेल, मोबाईल इमोबाईल असेल, तर या प्रॉपर्टीमध्ये व्यवस्थित वाटप व्हावं किंवा आवडत्या व्यक्तीला ते तुमच्या मृत्यूनंतर जावं, हा मुख्य उद्देश असतो. किंवा एखादा व्यक्ती माझा सांभाळ करतोय, माझे सख्खे वारस असून सुद्धा सांभाळ करत नाही, तर माझ्या सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला, हा माझ्या वारसांना न जाता माझ्या ह्या व्यक्तीला, आवडत्या व्यक्तीला हे मृत्यूपत्र करू देतो. ही प्रॉपर्टी ही माझ्या आवडत्या व्यक्तींना जावी, त्याच्या नावावर व्हावी, हा देखील उद्देश असतो. तसेच मित्रांनो, जर आपलं मृत्यूपत्र, आपलं इच्छापत्र हे जर स्पष्ट नसेल तर भविष्यामध्ये वाद होतात. तर अनेक पक्षकार आमच्याकडे येतात, बोलतात की माझा मुलगा सांभाळत नाही, किंवा माझा मुलगा मला क्रॉस बोलला, उलट बोलला, किंवा माझी मुलगी मला सांभाळत नाही, किंवा माझी पत्नी माझी देखभाल करत नाही, किंवा माझे एवढे वारस आहेत, मला या वारसांना सर्वांना समान हे माझ्या मृत्यूनंतर यावं, मी जिवंत आहे तोपर्यंत देणार नाही, असे पण उदाहरणं असतात. परंतु मित्रांनो, आपण मृत्यूपत्र करत असताना, इच्छापत्र करत असताना एक खूप महत्वपूर्ण गोष्ट ही लक्षात घ्यायची असते आपण, की कुठलंही इच्छापत्र आणि मृत्यूपत्र करत असताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख येऊ द्यायचे. जरी तुम्हाला समजा 4 वारस आहेत, 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, आणि तुम्ही ती प्रॉपर्टी दिली तिसऱ्यालाच, राहता मुला मुलींपाशी, तर त्या मृत्यूपत्रामध्ये, त्या इच्छापत्रामध्ये वारसांचा देखील उल्लेख आला पाहिजे की मला एकूण वारस 4 आहेत, 4ही वारस मला आज रोजी सांभाळत नाहीत, किंवा सांभाळत जरी असले तरी सदर प्रॉपर्टी फक्त आणि फक्त मी माझ्या पत्नीच्या नावावर करतोय, सदर प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त मी माझ्या नातूच्या नावावर करतोय, किंवा सदर प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त मी माझ्या आवडत्या व्यक्तीच्या नावावर करतोय. मला हे वारस आहेत, परंतु ते माझा सांभाळ करत नाहीत, किंवा त्यांना मला प्रॉपर्टी देण्याची इच्छा नाही, ते सक्षम आहेत, ते सधन आहेत, त्यामुळे या वारसांव्यतिरिक्त मी प्रॉपर्टी ही या कारणास्तव थर्ड पार्टीला म्हणजे त्रयस्थ व्यक्तीला देत आहे, असा स्पष्ट उल्लेख यावा. का तर अनेक प्रकरणामध्ये आम्ही पाहिलं की नंतर मृत्यूपत्र लिहून ठेवणारा जो व्यक्ती होता, त्याच्या मृत्यूनंतर एवढे वाद उपस्थित होतात की वारस उठून बसतात. वारस म्हणतात की आमचे वडील, आमची आई ही आमच्यापाशी राहत होती, आम्हीच सांभाळ करत होतो, हे मृत्यूपत्रच खोटं आहे, हे मृत्यूपत्रच डुप्लिकेट आहे, हे इच्छापत्र खोटं आहे. तर अशा बऱ्याच केसेसमध्ये न्यायालयांचे न्याय निर्णय देखील वारसांच्या बाजूने आलेले दिसतात. तर मित्रांनो, आपण मृत्यूपत्र करत असताल, इच्छापत्र करत असताल, तर स्पष्ट पूर्ण वारसांचा उल्लेख त्याच्यामध्ये येऊ द्यायचा. ज्या वारसांना आपल्याला मृत्यूपत्र करून द्यायचे त्यांचा स्पष्ट त्यांना कुठल्या प्रकारची आपण प्रॉपर्टी देतोय त्याचा उल्लेख येऊ द्यायचा. कोणत्या वारसाला आपण काहीच देत नाही, किंवा कोणत्या वारसाला कमी जास्त देतो याचा देखील उल्लेख येऊ द्यायचा. किंवा आपल्या वारसांना कोणालाच जर ती मिळकत द्यायची नसेल तर स्पष्टपणे आपण माझ्या वारसांना मी कोणत्याच प्रकारची मिळकत देत नाही, मी स्वतः कमावलेली मिळकत आहे, मी स्वतःच्या मिळकतीचा विल्हेवाट लावत आहे, असं स्पष्ट शब्दात उल्लेख येऊ द्यायचा. कारण भविष्यामध्ये जे वाद निर्माण होणार आहेत आणि कोर्टात जी प्रकरण आहेत यामध्ये आपण हेच पाहतो की वारस म्हणतात की हे मृत्यूपत्र विल्डीड इच्छापत्रच हे बोगस आहे, डुप्लिकेट आहे, खोट आहे, बनावट आहे, आणि ते ज्याच्या नावावर करून दिलेलं आहे त्याला हे सिद्ध करणं खूप कठीण जातं. तर मित्रांनो, असं मृत्यूपत्र करत असताना, असं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करत असताना माझा एक सल्ला असेल
की कोणतंही मृत्यूपत्र असू द्या किंवा इच्छापत्र असू द्या ते रजिस्टर्ड करा, नोंदणीकृत करा. कारण मृत्यूनंतर सर्वसाधारण नोंदणीकृत नसलेले मृत्यूपत्र, इच्छापत्र हे सिद्ध करणं कोर्टामध्ये खूप कठीण जातं, अवघड जातं ते. जर रजिस्टर्ड नोंदणीकृत तुमचं मृत्यूपत्र असेल तर ते सिद्ध व्हायला जास्त तुम्हाला अवघड जाणार नाही. तसेच मित्रांनो, रजिस्टर्ड नोंदणीकृत असलं तरी देखील तुम्हाला ते रद्द करता येतं किंवा त्यामध्ये तुम्हाला बदल करता येतात आणि नवीन तुम्ही दुसरं नोंदणीकृत मृत्यूपत्र, इच्छापत्र हे करू शकता. तर मित्रांनो, असं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करत असताना माझं एक प्रामाणिक प्रांजळ मत आहे की अशा प्रकारचा मृत्यूपत्राचा दस्त तयार करत असताना आपण साक्षीदार हे जो व्यक्ती मृत्यूपत्र लिहून ठेवतो त्याच्यापेक्षा कमी वयाचे असेल. कमीत कमी जो व्यक्ती समजा आता 80 वर्षाचा आहे, तो मृत्यूपत्र करून ठेवतो, तर साक्षीदार कमीत कमी 30-35 वयाचे असेल. म्हणजे भविष्यात जर काही वाद निर्माण झाले, आपण जर समजा सिनियर सिटीजनच साक्षीदार घेतले, ज्येष्ठ नागरिक साक्षीदार घेतले आणि मृत्यूपत्र लिहून ठेवणाऱ्यासोबत ते साक्षीदार सुद्धा मरून गेले, तर उद्या तो डॉक्युमेंट सिद्ध करायचा कसा? एखादा साक्षीदार तपासावा लागतो. ठीक आहे, साक्षीदार जरी नाही तपासले आपण तरी तो रजिस्टर डॉक्युमेंट तरी असावा, जेणेकरून आपण त्या रजिस्ट्री कार्यालयातील रजिस्ट्रारला देखील कॉल करून तो डॉक्युमेंट आपण सिद्ध करू शकतो, त्याची प्रमाण प्रत दाखल करू शकतो. तसेच अशा प्रकारचे डॉक्युमेंट हे जर रजिस्टर्ड नसतील आणि विटनेस सुद्धा जर वयस्क असतील तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट हे सिद्ध करणं खूप कठीण जातो. आणि जे काही त्या मृत्यूपत्र लिहून ठेवणाऱ्या व्यक्तीनं जो काही मृत्यूपत्र लिहून ठेवलेला आहे त्याचा सर्व केलेला खटाटोप, त्याची सर्व मेहनत ही वाया जाते, पाण्यात जाते. असे बरेच उदाहरण आहेत की मृत्यूपत्र करून दिल्यानंतर वारसांमध्ये आणि मृत्यूपत्र करून देणाऱ्यामध्ये खूप वाद होतात आणि डॉक्युमेंट स्पष्ट नसल्यामुळे, रजिस्टर्ड नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना सामना करावा. विल डीड म्हणजेच की मृत्यूपत्र हे रजिस्टर्ड असावे का असं कायद्यामध्ये सांगितलेलं नाही. जो नोंदणी कायदा आहे, रजिस्ट्रेशन ऍक्ट कायदा आहे, सेक्शन 18 मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या कंपल्सरी नाहीत, रजिस्ट्रेशन कराच म्हणून असं नाही. परंतु केलेलं कधीही बेटर. रिकमेंडेशन काय केलं जाते की अशा प्रकारचं इच्छापत्र, मृत्यूपत्र हे रजिस्टर्ड असावे. सेक्शन 17 मध्ये ज्या सांगितलेलं आहे नॉन टेस्टामेंटरी जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते मात्र आपण रजिस्टर करावे लागतात. परंतु सेक्शन 18 मध्ये जे रजिस्ट्रेशन ऍक्टचे सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला मृत्यूपत्र हे रजिस्टर्ड करावे हे बंधनकारक आहे. परंतु रजिस्टर केलेलं केव्हाही चांगलं, कारण भविष्यात वाद निर्माण होतात आणि त्यावेळेस एखादा रजिस्टर्ड डॉक्युमेंट जर असेल तर आपल्याला ते सिद्ध करणं खूप सोपं जातं. त्यानंतर मित्रांनो, जिथे जिथे महानगर मोठे महानगर आहेत, मुंबई आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे किंवा आणखी इतर कुठली मोठे महानगर आहेत, अशा ठिकाणी मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र तुम्ही जरी केलं असेल, ते नोंदणीकृत जरी नसेल किंवा नोंदणीकृत जरी असेल तरी पण त्याचं प्रोबेट करणं त्या राज्यामध्ये हे बंधनकारक आहे. त्या राज्यामध्ये प्रोबेट, त्या मृत्यूपत्राचं, इच्छापत्राचं प्रोबेट असणं हे गरजेचं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये प्रोबेट असावं असं काही बंधनकारक नाही. तर प्रोबेट आता ही संकल्पना काय आहे की एखादं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र तुम्ही करून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारचं मृत्यूपत्र, इच्छापत्र करून ठेवून जर त्या मृत्यूपत्राबाबत किंवा इच्छापत्राबाबत जर तुमचे काही वारसांची किंवा तुमची इतर कोणाचे जर वाद झाले, तर वाद झाल्यानंतर संबंधित व्यक्ती, तो किंवा ज्याच्या फेवर मध्ये ते करून दिलेलं आहे मृत्यूपत्र, इच्छापत्र, तो कोर्टात जाऊन, सिव्हिल कोर्टात जाऊन त्याबाबत डिक्लेरेशन मागत असतो की याबाबत स्पष्टता सांगावी आणि याची व्हॅलिडिटी जाहीर करावी. तर प्रोबेट ही संकल्पना जी आहे कलम 2F इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये सांगितलेली आहे. प्रोबेटची व्याख्या सांगितलेली आहे. तर थोडक्यात काय आहे की प्रोबेट म्हणजे एक ज्युडिशियल प्रोसेस आहे जी की व्हॅलिडेट करत असते, विल डीडचं व्हॅलिडेशन सांगत असते, त्याचं सिद्ध प्रमाणीकरण सांगत असते. ज्युडिशियल प्रोसेस ऑफ व्हॅलिडिटी ऑफ विल डीड.
प्रोबेट म्हणजे काय की सर्टिफाईंग इट अंडर अ सील ऑफ कोर्ट. म्हणजे आता हे स्वतः हे कोर्ट प्रमाणित करतं की हे विल डीड हे सत्य आहे, बरोबर आहे आणि हे फायनल आहे. त्याचसोबत अथॉरिटी टू एक्झिक्युटर टू मॅनेज अँड डिस्ट्रीब्यूट द इस्टेट. म्हणजे अशा प्रकारचं प्रोबेट जर एखाद्या कोर्टाने डिक्लेअर केलं तर ते ज्याच्या फेवर मध्ये हे प्रोबेट आहे, ज्याच्या फेवर मध्ये हे इच्छापत्र आहे, मृत्यूपत्र आहे, तो कोर्टाच्या डिक्लेरेशन नंतर त्याला जी काही मिळकत इच्छापत्राद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे मिळालेली आहे त्याची तो विल्हेवाट लावू शकतो. विल्हेवाट लावण्यासाठी देखील हे खूप गरजेचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सेक्शन 2 उपकलम F इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये हे प्रोबेटची ही कन्सेप्ट संकल्पना सांगितलेली आहे. तर अशा प्रकारचं प्रोबेट दाखल केल्यानंतर कोर्ट काय करते की फायनल डिग्री करतं, फायनल म्हणण्यापेक्षा डिग्री पास करतं आणि त्यामध्ये डिक्लेअर करतं त्या विल डीडची, त्या इच्छापत्राची, त्या मृत्यूपत्राची लिगलिटी, ऑथेंटिसिटी अँड ज्युनियननेस की प्रामाणिककरण, त्याचं सत्यपणा, त्यातील खरेपणा आणि कायदेशीरपणा हे त्या प्रोबेटमध्ये डिग्रीमध्ये कोर्ट हे जाहीर करतं. तर यामागचा उद्देश काय आहे, यामागचा पर्पज काय आहे, तर प्रोबेट दाखल करण्याचा मेन ऑब्जेक्ट आहे, मेन पर्पज इज दॅट टू ग्रँट्स द लीगल पॉवर. मित्रांनो प्रोबेट आपण कोर्टात दाखल करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला कायदेशीर अधिकार मिळावेत आणि ते कायदेशीर अधिकार हे कोर्टाकडून जाहीर करावेत. आणि हे शेवटचं फायनल टेस्टामेंट ऑफ द डिसीज्ड पर्सन. म्हणजे की आता हे मृत्यू पत्र लिहून ठेवणाऱ्या आणि मयत झालेल्या व्यक्तीचं हे त्याची शेवटचं इच्छापत्र असते, त्याचं शेवटचं हे डिक्लेरेशन असतं. तर मित्रांनो प्रोबेट देखील करावं का याबाबत देखील आपल्याला काही मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. वाद जरी उद्भवले तरी देखील आपण सिव्हिल कोर्टात जाऊन त्याबाबत वादाचं निराकरण करू शकतो. आणि एखादं जर प्रोबेट हे डिक्लेअरच करावं आपल्याला असं वाटत असेल, त्याबाबत वाद निर्माण होत असेल, तर आपण त्या दोन्ही पार्टीपैकी एक जर कोणी पण कोर्टामध्ये जाऊन प्रोबेटची डिग्री पास करा म्हणून कोर्टाला विनंती करू शकतो आणि त्यामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये अशा प्रकारचं प्रोबेट हे डिक्लेअर व्हावं याबाबत विनंती करू शकतो. तर मित्रांनो आपण आज इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र म्हणजेच विल डीड म्हणजे काय आपण हे पाहिलं. तर याआधी सुद्धा आपण बक्षीसपत्र म्हणजे काय, म्हणजेच की गिफ्ट डीड म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर थोडक्यात आज विषय निघाला तसं की गिफ्ट डीड आणि विल डीड यामधील फरक काय आहे, बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र म्हणजेच की इच्छापत्र यामधील फरक काय आहे. तर यामध्ये मित्रांनो इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये विल डीड म्हणजे की मृत्यूपत्र, इच्छापत्र सांगितलेलं आहे. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये गिफ्ट डीड म्हणजेच की बक्षीसपत्र सांगितलेलं आहे. आता मृत्यूपत्र आणि इच्छापत्राचा इफेक्ट म्हणजे त्याचा वापर कधी होतो, जो कोणी मृत्यूपत्र इच्छापत्र लिहून ठेवतो त्याच्या मृत्यूनंतर ते इफेक्ट मध्ये येतं, ते अंमलबजावणीत येतं. तर बक्षीसपत्राचा विषय काय आहे की बक्षीसपत्र ताबडतोब बक्षीसपत्र केल्यापासून त्याचा इफेक्ट सुरू होतो आणि इमिडिएट इफेक्ट आहे त्याचा आपण महसूल दप्तरी तात्काळ त्याचा वापर करू शकतो नोंद करण्यासाठी. परंतु इच्छापत्र आणि मृत्यूपत्रामध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच याचा इफेक्ट सुरू होतो. आता मृत्यूपत्र जे आहे, इच्छापत्र जे आहे ते ऑप्शनल आहे. म्हणजे ती नोंदणीकृतच करावे का, म्हणजे की रजिस्ट्री ऑफिसमध्येच ती नोंदणीकृत करावे का, हे ऑप्शनल आहे, आपल्याला पर्यायी आहे, म्हणजे करावंच असं काही नाही. परंतु बक्षीसपत्र करत असताना तर आपल्याला हे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत आणि नोंदणीकृत कार्यालयामध्ये, दुय्यम निबंधन कार्यालयामध्येच हे करणं बंधनकारक आहे. तसेच माझं रिकमेंडेशन असं असेल की मृत्यूपत्र असेल, इच्छापत्र असेल, आपण ते नोंदणीकृतच करावे आणि बक्षीसपत्र सुद्धा नोंदणीकृत करावे. कारण की आजकाल माणसांचा भरोसा नाही, प्रामाणिकपणाचा भरोसा नाही, माणसांच्या स्वभावाचा भरोसा नाही. तर मृत्यूपत्र आणि इच्छापत्र करून देणार व्यक्ती हा साऊंड माइंड असावा, मायनर नसावा, अज्ञान नसावा, सज्ञान असावा, तो मेंटली फिट असावा, फिजिकली फिट असावा. तर वाटप पत्रामध्ये देखील याच कन्सेप्ट लागू होतात. आता हे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे रिवोकेबल आहे. रिवोकेबल म्हणजे की आपण त्या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी कधीही ते रद्द करू शकतो किंवा कधीही त्यामध्ये बदल करू शकतो.
परंतु बक्षीसपत्र जर एकदा रजिस्टर झालं तर ते नोंदणीकृत बक्षीसपत्रामध्ये आपल्याला सहजासहजी बदल करता येत नाही, नॉट रिव्होकेबल आहे. परंतु त्यामध्ये त्या पार्टी आणि त्या पक्षकार संमतीने त्यामध्ये बदल करू शकतात. परंतु सहजासहजी एकदा जर रजिस्टर डॉक्युमेंट झालं तर त्यामध्ये बदल करणं सहजासहजी शक्य नाही. मृत्यूपत्र इच्छापत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण टेस्टाटॉर समजतो, इंग्लिशमध्ये त्याला टेस्टाटॉर म्हणतात. तर बक्षीसपत्र लिहून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण डोनर म्हणतो आणि बक्षीसपत्र ज्याला द्यायलो आपण, ज्याच्या फेवर मध्ये करत, ज्याच्या हक्कामध्ये करत आहोत त्याला आपण दोन्ही म्हणतो. तर याच्यामध्ये काय आहे, बक्षीसपत्र आणि इच्छापत्र हे लास्ट इच्छापत्र आणि बक्षीसपत्र जे आहे ते फायनल आहे. तर याच्यामध्ये बक्षीसपत्रामध्ये काय आहे, जे तुम्ही केलेलं आहे सुरुवातीला ते फायनल आहे. म्हणजे सुरुवातीला जर केलं त्याच्या बाबत जर काही डिस्प्यूट्स निर्माण झाले नंतर तर तो सुरुवातीचा डॉक्युमेंट हा क्लेम केला जाऊ शकतो. परंतु इच्छापत्रामध्ये जे लास्टला केलेलं आहे ते फायनल आहे. म्हणजे त्या आधीचे जर काही मृत्यूपत्र इच्छापत्र केले असतील तर त्याला काहीही अर्थ नाही. माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नसतो, वयाचा भरोसा नसतो, मृत्यूचा भरोसा नसतो आणि प्रसंगानुसार माणूस हा निर्णय घेत असतो. असे अनेक पालक आणि आई वडील देखील माझ्याकडे आले, काही गोष्टीत सल्ला घेतला की वकील साहेब माझा लहान मुलगा मला उर्मट बोलला, किंवा माझी लहान मुलगी मला व्यवस्थित बोलत नाही, माझा मोठा मुलगा व्यवस्थित बोलत नाही, किंवा माझी पत्नी व्यवस्थित बोलत नाही, किंवा एवढ्यापैकी सगळेच चांगले आहेत, असे पण प्रकार आले. तर माझ्या प्रॉपर्टीचा दिचल आहे, अचल आहे, जंगम आहे, स्थावर मालमत्ता आहे, तिचं वाटप करून ठेवायचं. वाटप म्हणण्यापेक्षा की त्याचं मृत्यूपत्र करून ठेवायचे की माझ्या मृत्यूनंतर हे त्या माझ्या वारसांना मिळावा, या प्रॉपर्टी मिळाव्यात. याबाबत बरेच व्यक्ती त्यांच्यावरती ओढलेल्या प्रसंगानुसार निर्णय घेत असतात. म्हणून शेवटचं आणि लास्ट मृत्यूपत्र हे फायनल म्हटलेलं आहे. कारण एखादी प्रॉपर्टी मिळेपर्यंत जो त्याचा आवडता व्यक्ती आहे, जे त्याचे वारस आहे, तोपर्यंत गोड बोलतात, तोपर्यंत चांगलं बोलतात. नंतर बऱ्याच व्यक्तींना वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळे मृत्यूपत्रामध्ये कन्सेप्ट अशी आहे की शेवटचं मृत्यूपत्र हे फायनल मृत्यूपत्र, म्हणजे शेवटचं मृत्यूपत्र इच्छापत्र हेच अंतिम इच्छापत्र आणि मृत्यूपत्र. म्हणजे तो लिहून ठेवणारा व्यक्ती हा केव्हाही त्यामध्ये बदल करू शकतो त्याच्या मृत्यूच्या पूर्वी. परंतु माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारचे मृत्यूपत्र हे आपण नोंदणीकृत करावे. बरेच प्रकरण असे आहेत, नंतर खूप त्रास झालेला आहे, ज्या व्यक्तींच्या नावावर मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे त्यांना सहजासहजी काही गोष्टी मिळत नाहीत किंवा त्या मृत्यूपत्रानुसार अंमलबजावणी होत नाही. अशीच एक मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाची एक केस होती, 2025 मध्ये ती डिसाईड झालेली आहे. तर गुरुदयाल सिंग वर्सेस जहांगीर 2025 मध्ये ही केस आहे. तर या केसमध्ये सुद्धा मित्रांनो ती प्रॉपर्टी त्याच्या आजोबांनी नातवाच्या नावावर केलेली होती, पुतण्याच्या नावावर केलेली होती. परंतु त्या मृत्यूपत्रामध्ये त्याचे जे कायदेशीर वारस आहेत, क्लास 1 मध्ये येतात, त्या वारसांचा कुठेच उल्लेख केलेला नव्हता की त्यांना ही प्रॉपर्टी मी मिळकत देतोय का नाही देतोय, किंवा त्या वारसांचा काहीही उल्लेख नव्हता. किंवा माझा सांभाळ कोण करतोय, माझं पालन पोषण कोण करतोय, मी कोठे राहतो, कोणाकडे राहतो, याचा देखील उल्लेख नव्हता. केवळ प्रेमापोटी एखाद्याला देतोय किंवा माझी हा सेवा करतोय, माझी काळजी घेतोय म्हणून मी त्याला देतोय, असा अस्पष्ट उल्लेख होता. आणि वारसांबाबत बाबा माझ्या वारसांना मी देतोय का नाही देतोय प्रॉपर्टी, जंगम असेल, स्थावर असेल, त्यांना मी त्या प्रॉपर्टीमध्ये ठेवतोय का बेदखल करतोय, याचा देखील स्पष्ट उल्लेख नव्हता. आणि ज्यावेळेस असे डॉक्युमेंट चॅलेंज केले जातात त्यावेळेस त्याची व्हॅलिडिटी सिद्ध करणं खूप कठीण जातं. आणि अशा प्रकारचा हा निर्णय हा शेवटी त्या वारसांच्याच फेवरमध्ये गेला आणि ज्याच्या बाजूने ते मृत्यूपत्र लिहून ठेवले होते तो ते सिद्ध करू शकला नाही. हे मला हे मृत्यूपत्र का दिले, कोणत्या कारणास्तव दिले आणि कशामुळे दिले. तर मित्रांनो अशा प्रकारचं मृत्यूपत्र असो, इच्छापत्र असो, ते संशयास्पद नसावे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा. स्पष्ट वारस जरी असले, वारसांना द्यायचंय का नाही या बाबत देखील स्पष्ट उल्लेख असावा, एवढंच माझं सांगणं आहे. तर मित्रांनो आज आपण मृत्यूपत्र म्हणजेच त्याला आपण इच्छापत्र म्हणतो,
ते कुठल्या कायद्यात सांगितलेलं आहे, ते कोण करतं, त्याची अंमलबजावणी कधी होते, केव्हा होते, ते नोंदणीकृत करावे का नाही करावे, आणि त्यातील स्पष्टता आणि त्याचा इफेक्ट याबाबत आपण चर्चा केली. तशीच आपण मृत्यूपत्र, इच्छापत्र व बक्षीसपत्र यामधील फरक सुद्धा पाहिला. आणि त्याचसोबत मित्रांनो, प्रोबेट म्हणजे काय आणि प्रोबेट कुठल्या कायद्यात सांगितलेलं आहे याबाबत सुद्धा आपण माहिती पाहिली. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ हे युट्यूब चॅनेल लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे. कारण कायद्यावरील दैनंदिन माहिती आणि दैनंदिन अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत सहजासहजी जर आपण हे चॅनेल शेअर केलं, सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं आणि हाईप केलं तर गरजू व्यक्तींपर्यंत ही माहिती सहजासहजी उपलब्ध होऊ शकेल.